नमस्कार. नगरी नगरी यूट्यूब चॅनेलच्या या भागात आपण जाणार आहोत देवकुंड वॉटरफॉल पाहायला. या अजस्त्र धबधब्याकडे जाणारी जंगलवाट चालायला सोपी पण नजरहटी दुर्घटना घटी अशी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अहमदनगरहून रात्री साधारण 11च्या सुमाराला आम्ही देवकुंड ट्रेकसाठी निघालो. रात्रीचं पुणे आम्ही ओलांडत होतो आणि पुण्यात सुरू असणारी मेट्रोची मोठमोठ्या उड्डाणपुलाची कामं पाहून आश्चर्यचकित होत होतो. पुण्यातल्या चांदणी चौकातून अंदाजे 70 किलोमीटर अंतरावर भिरा गाव आहे. चांदणी चौक, पिरंगुट, पौड, माले, मुळशी, चाचवली, वारक, निवे, सारोळे, ताम्हिणी घाट परिसर ओलांडल्यानंतर विळे भागाड नावाचा MIDC परिसर सुरू होतो. विळे भागाड इथून पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अंदाजे 9 किलोमीटर गेल्यानंतर भिरा गावात पोहोचता येतं. हे गाव रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुका हद्दीत येतं. माणगाव तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा नावाचं गाव आहे. याच भिरा गावापासून साधारण 6 किलोमीटर अंतरावर देवकुंड धबधबा आहे. भिरा गावात पोहोचल्यानंतर सकाळी साधारण 7 वाजता आम्ही देवकुंडाच्या दिशेने निघालो. ही संपूर्ण वाट जंगलाची आहे. त्यातही ही अनवट वाट थोडी थिडकी नाही तर 6 किलोमीटर चालायची आहे. त्यामुळं व्हॉट्सअप, फेसबुक विद्यापीठाच्या पदवीधारकांनी देवकुंडाकडे येऊच नये. तसंच ही फॅमिली ट्रिप करण्याची ही जागा नाही, कारण सोपा असला तरी अगदी सहज घेण्यासारखा हा ट्रेक नाही. अगदी मोकळ्या वाटेतून चालता चालता अचानक गर्द झाडीतून चालावं लागतं. भंडारदऱ्याच्या निसर्गानंतर मी पाहिलेला हा सगळ्यात सुंदर निसर्ग नजारा आहे. कुंडलिका नदीच्या तीरावरचं हे दृश्य स्वच्छ सूर्यप्रकाशात अतिशय देखणं दिसत होतं. टेक्नॉलॉजीनं कितीही कृत्रिम रंग तयार केले तरी ते निसर्ग निर्मिकानं तयार केलेल्या रंगांना कधीही हरवू शकत नाही याची खात्री या ठिकाणी पटल्याशिवाय राहत नाही. सळसळणारी तरुणाई या निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसत होती. जंगलाच्या रस्त्यानं चालता चालता अनेक चमत्कार आपल्या दृष्टीला पडतात. झाडाच्या वेलीच्या खोडांवर तयार झालेली ही वनस्पती कोणती ते मला माहित नाही, पण ती दिसते अगदी दिवाळीतल्या पणत्यांसारखी. या जंगलात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी छोटंसं मचाणही रस्त्यातून जाताना आपल्याला दिसतं. ही जंगलवाट पार करताना काही ठिकाणी पाण्याचे प्रवाह तुमची वाट अडवतात, तुमची परीक्षा घेतात. दिसायला उथळ दिसणारे हे प्रवाह प्रचंड खोल आहेत. त्याचा अंदाज येणं कठीण आहे. या प्रवाहाचा, त्याच्या वेगाचा, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं या ठिकाणी अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. देवकुंड धबधब्याकडे जाताना सगळ्यात धोकादायक असलेली जागा म्हणजे लाकडी पुलाखाली असलेला हा पाण्याचा प्रवाह. या ठिकाणी मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं मोठ्या दुर्घटना झालेल्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच म्हणजे ऑक्टोबर 2021च्या पहिल्या आठवड्यात 4 युवकांचा या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे. त्यानंतर काही दिवस इथं जायला बंदी घातली होती. प्रत्येक वेळी जो बुडतो त्यालाच दोष दिला जातो, पण बुडणारा प्रत्येक जण दोषी नसतो. मुळात लाकडी पुलाखालचा हा प्रवाह प्रचंड जोरात वाहतो. प्रशासनानं इथं कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. जो लाकडी पूल आहे तो कुणीतरी स्थानिकानं बांधलेला आहे. त्या पुलावरून जायचं असेल तर तो व्यक्ती त्याच्या मनाला वाटेल तितके पैसे घेतो. त्यामुळे बरेचसे पर्यटक याच पाण्यात एक लोखंडी पोल टाकलेला आहे त्यावरून नदी ओलांडतात. या पोलवर गर्दी झाली की वाट न बघता काही जण त्या पोलच्या शेजारी असलेल्या पाण्यातून जायचा प्रयत्न करतात आणि नदीच्या मुख्य प्रवाहात सापडून मृत्युमुखी पडतात. हा प्रवाह उथळ दिसत असल्यानं तो धोकादायक वाटत नाही,
पण या प्रवाहात जागेवर मोठमोठ्या खोल जागा तयार झालेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही घेतलेली थोडीशी रिस्कही तुमच्यावर जीवाचं संकट ओढवू शकते. आणि हे मी कुठल्याही ऐकीव माहितीवर बोलत नाही, तर मला स्वतःला तो अनुभव आलेला आहे. मी या ठिकाणी पाण्यात पडलो आणि मुख्य प्रवाहात सापडून पुढं 15 ते 20 फूट वाहत गेलो होतो. 2-3 गटांगळ्या खाल्ल्यानंतर फक्त दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. तो अनुभव मी स्वतंत्र व्हिडिओतून आपल्याशी शेअर करणार आहेच. हा ट्रेक करताना ही जागा कोणत्याही परिस्थितीत एकट्याने पार करू नका. तुमच्या ग्रुप सोबतच अतिशय काळजीपूर्वक पार करा. प्रशासनानं या ठिकाणी एक मजबूत असा पूल बांधणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा या ठिकाणी अशा दुर्घटना वारंवार घडत राहतील. हा धोकादायक प्रवाह पार केल्यानंतर जंगल वाट तुडवत आपण देवकुंड या महाकाय धबधब्याजवळ पोहोचतो. तुझं नाव काय रे? अबशाम पठाण. अबशाम पठाण. किती वर्ष वय आहे तुझं? मी 12 वर्ष. 12 वर्षाचं आहे. कधीपासून ट्रेकिंग करतो? 9 वर्षापासून. 9व्या वर्षापासून. मग का आवडतं तुला ट्रेकिंग? माझी हॉबी आहे ती. हॉबी आहे? पण आता बरंच तुझ्या वयाच्या मुलांची हॉबी मोबाईल खेळणं असतं. तुला काय वाटतं? माझी तर हे हां, माझी हॉबी तर हेच आहे. मोबाईल नाही खेळतो तू? हां, नाही. किती ट्रेक केले आतापर्यंत? आतापर्यंत 20 केले? हो ते रॅपलिंग वगैरे सगळं केलंय का? हो. कुठे कुठे केलं? काय काय? काडू वॉटरफॉल, पाचनई वॉटरफॉल, ओके. मडे घाट, अरे वा. फिर मडे घाट, रांजना वॉटरफॉल. वा 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 वा. अहो, ट्रेक किती आहे तुमचा? हा, चौथा ट्रेक आहे सर. हां, चौथा ट्रेक आहे. चौथा ट्रेक. हो तुम्ही इतर वेळेस चालता का एवढं? हो, याच्यापेक्षा जास्त चाललोय. नाही पण नाही रेग्युलर नाही. रेग्युलर नाही चालत? नाही अजिबात नाही. ट्रेक मध्ये चाललं होतं ट्रेक तेच? मध्ये चाललं होतं तेवढंच, अदरवाईज काहीच पण नाही. मग पाय दुखत असतील? नाही विशेष नाही. विशेष नाही? तेवढी सवय आहे. ओके. या ठिकाणी यायचं असेल तर शक्यतो प्रत्येक वेळेस गाईड बरोबर असावा. आणि इतकं छानपैकी हे वातावरण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियडमध्ये जनरली गड किल्ल्यांवरचे जे स्लिपी पोर्शन असतात, जिथं शेवाळ वगैरे आलेलं असतं, अशा ठिकाणी जायचं नसतं. गड किल्ले हे वर्षानुवर्षे आहेत, राहतील, पण आपण ते पाहण्यासाठी राहणे हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही सीझनमध्ये त्याचं निसर्ग सौंदर्य हे फुललेलंच असतं. या धबधब्याच्या अलीकडं सुमारे 700 फूट उंचीवरून एक अतिशय देखणा असा जलप्रपात उंचावरून खाली येताना दिसतो. या जलधारेखाली भिजण्याचा अनेकांना मोह होतो. पण इथंही 4 वर्षांपूर्वी एक दुर्घटना घडलेली आहे. या छोट्या पण उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजत असताना पाण्यासोबत वाहत आलेला दगड एका युवकाच्या डोक्यात पडला आणि तो जागीच गतप्राण झाला. ही माहिती तिथल्याच एका गाईडने आम्हाला दिली आणि आम्ही तिथं भिजण्याचा आमचा मोह आवरला आणि मुख्य धबधब्याकडे मार्गस्थ झालो. दोन डोंगरांच्या मध्य भागातून सुमारे 70 ते 80 फुटांवरून कोसळणारा देवकुंड धबधबा पाहिला की मनात धडकी भरते. हा धबधबा जिथं कोसळतो त्या ठिकाणी मोठी खोल जागा तयार झालेली आहे. या ठिकाणी जायला बंदी आहे. मुळात बंदी असो की नसो, या ठिकाणी जाण्याचं धाडस करूच नये. या ठिकाणाहून काही अंतरावर एक दोरखंड बांधलेला आहे. दोरखंडाची ही सीमारेषा ओलांडून पुढे जाणं म्हणजे मृत्यूला कवेत घेण्यासारखं आहे. धबधब्यावर पोहोचल्यानंतर पाण्यात किती फूट जायचं, कसं जायचं याची माहिती गाईडकडे असते. त्यामुळं ते देत असलेल्या सूचना काटेकोरपणे पाळणं हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गरजेचं आहे. म्हणून तरुणाईनं या गाईडशी कुठलाही वाद न घालता आपल्या उत्साहाला आवर घालणं अतिशय गरजेचं आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळं स्थानिक युवा गाईडचं काम करतात. जंगलातून वाट असल्यानं गाईड घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण जंगलात चालताना जखम झाली, एखादा किडा चावला तर त्यावर त्यांच्याकडे लागलीच नैसर्गिक उपाय असतात. काय करावं किंवा काय करू नये याच्या सूचना गाईड आपल्याला वारंवार देत असतो. तर असा हा देवकुंड धबधबा अजस्त्र आणि महाकाय. तो जेवढा धोकादायक तेवढीच त्याच्याकडे घेऊन जाणारी वाटही धोकादायक आहे.
हा ट्रेक एकट्यानं करू नये, तसंच फॅमिलीनंही करू नये. मान्यताप्राप्त ट्रेकर्स ग्रुप सोबत इथं जाणं, तिथं गेल्यावर ग्रुपला न सोडणं, या गोष्टींचं काटेकोर पालन केलं तरच तुम्ही निसर्गाच्या अद्भुत दुनियेची सफर करू शकता. आणि आपल्याकडून या नियमांचं पालन होणार नसेल तर अशा ठिकाणी जाणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. घाबरू नका, पण काळजी घ्या आणि निसर्गाचा आनंद मर्यादा सोडून घेऊ नका. परत भेटा नगरी नगरी यूट्यूब चॅनल, जे आपल्या हक्काचं आहे. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे. It's King Style.